अंदाज बहुतांश चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 22 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 27 जानेवारीलाच दुपारी 3:30 नंतर चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 25,482 मतदान केंद्र असतील, तर 1 जुलै 2025ची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली जाईल. या निवडणुकांसाठीही मतदार यादीतील मतदाराचं नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.